शेतकऱ्यांच्या हंगामावर काळे ढग. 27 एप्रिलपासून कृषी सेवा केंद्राचा बेमुदत बंद. 85,000 चालकांचा एल्गार. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनरेषा मानल्या जाणाऱ्या कृषी सेवा केंद्रांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारत 27 एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. तब्बल 85,000 कृषी सेवा केंद्र चालकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी एकजूट दाखवत हा कठोर निर्णय घेतला असून यामुळे संपूर्ण कृषी व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्ष विविध जाचकाटींचा बोजा सहन करत व्यवसाय चालवणाऱ्या या चालकांच्या सहनशक्तीचा बांध अखेर फुटला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीच ठोस दखल घेतली गेली नसल्याने आता आंदोलन हाच एकमेव पर्याय उरल्याची भावना चालकांमध्ये तीव्र झाली आहे. या बेमुदत बंदची सर्वात मोठी झळ बसणार ती राज्यातील शेतकऱ्यांना. खरीप हंगामाच्या तोंडावरच हा निर्णय घेतला गेल्याने बियाणे, खते, औषधे यांचा पुरवठा ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला. पेरणीसाठी तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षावर जणू काही पाणी फिरण्याची शक्यता आहे. आता पेरणी कशी करायची हा हताश प्रश्न शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिसू लागला आहे. एकीकडे आपल्या हक्कासाठी लढणारे सेवा केंद्र चालक आणि दुसरीकडे हंगामाच्या उंबरठ्यावर उभे असलेले शेतकरी, या दोघांच्या संघर्षात शेवटी भरडला जातो तो सामान्य शेतकरीच. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने तोडगा काढणे ही शासनाची मोठी जबाबदारी ठरत आहे. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेने दिला असून राज्य सरकार या परिस्थितीकडे कितपत गांभीर्याने पाहते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा बी बियाणे खते कीटकनाशके असोसिएशन मार्फत दिनांक 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंद पुकारण्याचे ठरवलेले आहे. या बंदचे मुख्य कारण म्हणजे गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनच्या वतीने जे काही कायदे येऊ घातलेले आहेत आणि खते विक्रेत्यांच्या अडचणी, व्यवसायात करत असताना येणाऱ्या अडचणी संदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी हा संप आयोजित केलेला आहे. हा संप बेमुदत असून याच्यामध्ये आमची भारतामधील संघटना देखील सहभागी होऊ घातलेली आहे. या संपाचा परिणाम होऊ नये यासाठी आम्ही शेतकऱ्यांना गेल्या 7-8 दिवसापासून आवाहन करत आहोत की आपण आपली जी गरज आहे ती एवढ्या येणाऱ्या संपाच्या आधीच्या कालावधीपर्यंत पूर्ण करून घ्या, जेणेकरून आपल्याला कुठली अडचण येणार नाही. नमस्कार. असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खते व्यापारी कोल्हापूर या आमच्या जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कृषी व्यवसाय विक्रेते बंधू, त्याचबरोबर विकास सेवा संस्था आणि कोऑपरेटिव्ह या सर्वांना आवाहन करण्यात येते की आपली राज्य संघटना बापदा यांच्यासोबत दिनांक 12/4/2026 रोजी झालेल्या राज्यव्यापी बैठकीमध्ये आजवर आपल्या व्यवसायाच्या अडीअडचणी संदर्भातील प्रलंबित ज्या मागण्या शासनाकडे आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण दिनांक 27/4/2026 पासून बेमुदत बंद पुकारत आहोत. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व कृषी व्यवसाय विक्रेते बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपल्या व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करतो. आज शासनाकडे आपण जिल्हास्तर असेल, राज्यस्तर असेल, आपल्या व्यवसायाच्या अडचणी संदर्भात वेळोवेळी आपण पाठपुरावा केलेला आहे, आंदोलने केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने असेल रासायनिक खतासोबत होणारं लिंकिंग. आज लिंकिंग राजरोसपणे कंपन्याकडून केलं जातं, पण कारवाई आपल्या विक्रेते बंधूंवर होते. तर ही मागणी आपल्याकडं आपण वर्षानुवर्षे शासनाकडं निरसन दिलं आहे की लिंकिंग हे कंपनीकडूनच केलं जातं. अनावश्यक नफा असलेलं मटेरियल कंपनीकडूनच आपल्यास दिलं जातं. तर याच्यावरती आपण ठोस कारवाई करावी, पण त्याच्यावरती शासनाला पण कुठलाही आपण ठोस निर्णय दिलेला नाही. त्याचबरोबर शासनाच्या नियमानुसार कंपन्यांनी कृषी व्यवसाय विक्रेत्यांच्या विक्री केंद्रापर्यंत रासायनिक खते पोच देण्याची असतानासुद्धा आज सर्वच कंपन्या FOR न देता त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्ज आकारतात. याची शासना आज तागायत
दखल घेतलेली नाही. तसेच रासायनिक खतातील आपले मार्जिन असेल त्याची आपण वेळोवेळी शासनाकडे मागणी केल्यानुसार ते मार्जिन आज तागायत वाढवलेलं नाही. याबाबतीत शासनाने विचार करावा अशी आमची मागणी आहे. तसेच आज सारथी पोर्टल म्हणून बियाण्याची विक्री हा शासनाचा उद्देश आहे. पण हा सारथी पोर्टल हे किरकोळ विक्रेत्यांना प्रॅक्टिकली वापर करणं शक्यच नसून ते पुरवठादार आणि कंपन्या याच्यापर्यंत मर्यादित राहावं याबाबतीत त्यांनी विचार करावा. तसेच आज नवीन कायदे आणून आज कृषी निविष्ठ विक्रेत्याला कचाट्यात पकडण्यासाठी हा जो प्रयत्न चालू आहे तर हे सर्व कायदे अगदी व्यवस्थित त्याच्यावरती शासनाने विचार करून अगदी विक्रेत्यांना त्याच्यामधून कोणत्या प्रकारची जाचकाठी किंवा त्याच्यात कुठल्या प्रकारचं प्रेशर न टाकता शासनाच्या अधीनधावूनच विक्रेता आमचा व्यवसाय करत असतो. तर शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा. आज सॅम्पल काढत असताना आमचा विक्रेता हा कंपन्याकडून आलेले सीलबंद पॅकेटमध्येच खरेदी करून सीलबंद पॅकेटमध्येच शेतकऱ्यांना विक्री करत असतो. पण गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्यावर जर सॅम्पल घेतली आणि ती सॅम्पल फेल गेली तर डायरेक्ट विक्रेत्यावरती कारवाई केली जाते. तर आमची आज प्रमुख मागणीमध्ये ही मागणी प्रामुख्याने आहे की तुम्ही विक्रेता हा फक्त आमचा दुवा आहे कंपन्याने शेतकऱ्यामध्ये, तर त्याच्यावरती कारवाई न करता त्याला साक्षीदार म्हणून संबंधित कंपनी त्याची कारवाई करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. अशा विविध ज्या मागण्यांचं आम्ही निवेदन मापदाच्या वतीनं सन्माननीय राज्याचे कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण माननीय श्री सुनीलजी बोरकर साहेब यांना आम्ही निवेदन 16 एप्रिल रोजी दिलेलं आहे. तदनंतरसुद्धा शासनानं आज कोणत्याही प्रकारचे याविषयी चर्चेसाठी न बोलवता आम्हाला बेदखल केलं असंच अर्थ होतो. त्यामुळं आम्ही 27/4/2000 बेगून संपावर जात आहोत असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि आपले मापदंड संघटनेचा जोपर्यंत काही निर्णय न करून कोणीही आपली आस्थापना सुरू करू नये किंवा ठेवू नये, कोणत्याही बोलतापणा आपण बळी करू नये याची दखल घेऊन सर्वांनी उत्स्फूर्तपणे या बेमुदत बंदला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो.